नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये फंड फ्लो स्टेटमेंट मधील प्रॉब्लेम नंबर 3 पाहायचा आहे. तर मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ. तर प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द बॅलन्स शीट ऑफ शुभ्रा अँड कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31st December 2014 and 2015 full stop, prepare the statement changes in working capital and fund flow statement. तर खाली बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट बघा, सेम इथं 2 वर्षाची बॅलन्स शीट. लायबिलिटीज 2014-2015, ऍसेटला तसंच ऍसेट 2014-2015. तर लायबिलिटी साइडचे पद अगोदर मी वाचतो बघा. लगेच आधी 2014 ची आकडेवारी सांगाल, लगेच 2015 ची बरं का. इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख 3 लाख 50. प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1 लाख 1 लाख 75. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28,000 आणि 46,000. जनरल रिझर्व्ह 40,000 70,000. क्रेडिटर्स 85,000 1 लाख 15,000. बिल्स पेएबल 40,000 23,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 50,000 72,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 40,000 50,000. बँक लोन कंसात लॉंग टर्म आहे. 2014 साली काही नाही, डॅश आहे. 2015 ला 70,000. तर हे लायबिलिटी साइडचे पद आणि त्यांच्या रकमा. टोटल लायबिलिटीचं बघा, 5,83,000 2014चं टोटल आणि 2015चं टोटल 9,71,000. लायबिलिटी साइड झाली. ऍसेट साइड बघा, गुडविल 1,17,000 आणि 85,000. लँड अँड बिल्डिंग 2 लाख 1,30,000. प्लांट अँड मशिनरी 80,000 2,50,000. डेटार्स 20,000 आणि 2 लाख. स्टॉक 77,000 1,57,000. बिल्स रिसिवेबल 29,000 59,000. कॅश इन हँड 40,000 आणि 60,000. आणि त्यानंतर कॅश ऍट बँक 20,000 आणि 30,000. त्यानंतर टोटल बघा, ऍसेट साइडचं 2014चं टोटल सेम 5,83,000 आणि 2015चं 9,71,000. हे झालं बॅलन्स शीट. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍडजस्टमेंट दिलेली आहेत बघा. डिप्रिशिएशन ऑफ ₹20,000 अँड 35,000 हॅज बीन चार्ज्ड ऑन प्लांट अँड लँड म्हणजे प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग वरती 2015 मध्ये काय केले, अनुक्रमे डिप्रिशिएशन चार्ज केले. म्हणजे किती, प्लांट अँड मशिनरी वरती 20,000 आणि लँड अँड बिल्डिंग वरती 35,000 अनुक्रमे. पुढे दुसरी ऍडजस्टमेंट बघा. इंटरिम डिव्हिडंड ऑफ ₹27,000 हॅज बीन पेड इन 2015. 2015 मध्ये काय केले, लाभांश जे काही इंटरिम डिव्हिडंड असते, अंतरिम लाभांश, ते दिलेलं आहे 27,000. त्यानंतर इन्कम टॅक्स ऑफ ₹45,000 हॅज बीन पेड इन 2015. म्हणजे काय दिलं, इन्कम टॅक्स दिलाय 45,000 2015 मध्ये. ह्या 3 ऍडजस्टमेंट आणि हा झाला बॅलन्स शीट. आता आपल्याला सोल्युशन बघायचे, तर काय काढा म्हणले बघा. प्रिपेअर द स्टेटमेंट चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट. म्हणजे चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट काढा म्हणले. पण फंड फ्लो जर आपल्याला टॅली करायचा असेल तर आपल्याला ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढावं लागेल. त्याबरोबरच ऍडजस्टमेंट दिलेले आहेत म्हणल्यानंतर आपल्याला ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते पण अकाउंट आपल्याला काढून घ्यावे लागते. हे लक्षात. जर एखाद्या ऍडजस्ट मध्ये जर अकाउंट काढण्याची गरज नाही, जर त्याचं काय बॅलन्स दिलं नसलं तर काढण्याची गरज नाही अकाउंट. म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये जे काही दिले ऍडजस्टमेंट त्याचं जर पद बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे आणि ऍडजस्टमेंट दिली आहे तर आपल्याला ते अकाउंट काढावं लागेल. हे लक्षात. मग अगोदर आपण काय करू, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढून घेऊ. त्यानंतर फंड फ्लो, ऍडजस्टमेंट आणि जे काय आहेत अकाउंट ते पण आपण बघू. तर बघा मग, स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. टोटल
4 कॉलम पण चौथ्यामध्ये 2 कॉलम बरं का, इन्क्रीज डिक्रीजचा. हे झालेलं आहे आता 2 प्रॉब्लेम मध्ये. पर्टिक्युलर्स 2014 2015 चेंजेस इन वर्किंग कॅपिटल इन्क्रीज डिक्रीज. स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचा फॉर्मॅट. फंड फ्लोचा सोर्सेस रुपीज, अप्लिकेशन रुपीज, हे झालं फंड फ्लोचा फॉर्मॅट. ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिट साइडला तसंच पर्टिक्युलर रुपीज. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे प्लांट अँड मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशनची. मग प्लांट अँड मशिनरी डेबिटला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिटला पर्टिक्युलर रुपीज. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग वरती म्हणलंय ऍडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशनची. मग तिथं पण पर्टिक्युलर डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिटला पण पर्टिक्युलर रुपीज. आणि नंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची एक दिलेली आहे, कारण त्याच्याबद्दल म्हणजे बॅलन्स शीट मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन दिलेलं आहे, मग ते एक अकाउंट काढायचं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. डेबिट रुपीज म्हणजे डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिटला पर्टिक्युलर रुपीज. पण एक इंटरिम डिव्हिडंड दिलेला आहे, पण बॅलन्स शीट मध्ये असं काही दिलेलं नाही त्या इंटरिम डिव्हिडंडचं, म्हणून त्याचे फक्त डायरेक्ट परिणाम करायचं, हे लक्षात. तर बघा मग काढा चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. कसं काढतो आपण? करंट ऍसेट घ्या आधी. काय काय येईल? डेटार्स बॅलन्स शीट मध्ये दिले आहेत, डेटार्स. त्यानंतर स्टॉक, त्यानंतर बिल्स रिसिवेबल, त्यानंतर कॅश इन हँड, नंतर कॅश ऍट बँक. हे झालं त्यांच्या रक्कम लिहून घ्या. बघा डेटाची रक्कम दिलेली आहे 2014 मध्ये 20,000 आणि 2015 मध्ये 2 लाख. आधी लिहून घ्या, मग इन्क्रीज डिक्रीज बघू. स्टॉक 77,000, इकडं 1,57,000. बिल्स रिसिवेबल 29,000 आणि 59,000. त्यानंतर कॅश इन हँड 40,000 आणि 60,000. तुमच्या ह्याच्यानुसार येऊ द्या व्यवस्थित बरं का. त्यानंतर कॅश ऍट बँक 20,000 आणि 30,000. बघा मग इन्क्रीज डिक्रीज झालेला आहे का? 20,000 होते 2 लाख झाले, म्हणजे इन्क्रीज झाले चालू वर्षामध्ये. मागच्या वर्षाच्या तुलनेत जर चालू वर्षात जर वाढ झाली तर इन्क्रीज, आणि चालू वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षामध्ये जर वाढ असेल तर ते डिक्रीज. बरं का, कितीने वाढ झाली मग? 1,80,000. त्यानंतर 77 होते 1,57,000 झाले, इन्क्रीज झाले, मग किती? 80,000. हे लक्षात. त्यानंतर 29 होते 59 झाले, 30,000चे इन्क्रीज. त्यानंतर 40 होते 60 झाले, हे लक्षात. 20,000 इन्क्रीज. त्यानंतर 20,000 होते 30,000 झाले, 10,000 इन्क्रीज, हे लक्षात. हे करंट ऍसेटचे पद घेतले आपण बॅलन्स शीटचे. टोटल डेटार्स येते, स्टॉक येते, बिल रिसिवेबल येते, कॅश इन हँड, कॅश ऍट बँक. त्यांच्या रकमा लिहून घेतल्या दोन्ही वर्षाच्या. आणि इन्क्रीज डिक्रीज झाले का आपण बघितलं. इन्क्रीज डिक्रीज कसं बघायचं तर 2 वर्षाच्या आधी काही आपण घेतलेल्या आहेत रकमा बघायचं. मग चालू वर्षामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत जर वाढ झाली असेल तर इन्क्रीज म्हणून इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहायचं. जर समजा चालू वर्षामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत घट झाली असेल तर त्याला डिक्रीज म्हणायचं, म्हणजे मागच्या वर्षीच जास्त आहे म्हणून ते डिक्रीजच्या कॉलम मध्ये लिहायचं. हे लक्षात. मग इकडे डॅश डॅश जरी दिला तर चालेल, हे लक्षात. आणि ब्लँक विसरला तर काय अडचण. झालं. टोटल करून घ्या. टोटल आपण नाव काय देतो? टोटल करंट या मग टोटल करंट असेल यांचं टोटल करा तर ते टोटल होते 1,86,000.
यांचं टोटल करा, ते टोटल येते 5,06,000. हे लक्षात. हे झालं ए करंट ऍसेट टोटल बरं का. आता बी घ्या, करंट लॅबिलिटीज. या मग काय काय येईल लॅबिलिटीला, काय काय करंट लॅबिलिटी, क्रेडिटार्स एक येईल, बिल्स पेबल एक येईल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 3 येतील का हो. येत क्रेडिटार्स, बिल्स पेबल, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. रकमा गेली क्रेडिटार्स 85,000 होते, ते वाढून किती झाले 1,15,000. त्यानंतर बिल्स पेबल 40,000 होते, 28,000 झाले. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 50 होते, 72 झाले. 50,000 होते, ते वाढून किती झाले 72,000. हे लक्षात. आता इन्क्रीज डिक्रीज, पण आपण करंट ऍसेटला काय करत होतो, चालू वर्षात जर वाढ असेल मागच्या वर्षात तर त्याला इन्क्रीज म्हणून आपण इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहित होतो, आणि जर घट असेल तर डिक्रीज मध्ये लिहित होतो. पण इथं उलट करायचं, तर चालू वर्षामध्ये जर मागच्या वर्षी तुलनेत जर इन्क्रीज झाला असेल तर ते डिक्रीजच्या कॉलम मध्ये लिहायचं. हे लक्षात. आणि जर चालू वर्षामध्ये मागच्या वर्षात तुलनेत घट झाली तर मग ते इन्क्रीज मध्ये लिहायचं. हे लक्षात. म्हणजे हे जर वाढलं तर कुठं लिहा, डिक्रीजला लिहा, आणि हे जर कमी झालं तर इकडे लिहा, ह्याच्या विरुद्ध इकडे. बरं का. तर घ्या मग काय काय येईल, $85,000 आणि 1,15,000 आहे बरोबर. मग हे मोठं आहे बरोबर. चालू वर्षामध्ये वाढ झाली मागच्या वर्षी तुलनेत, इन्क्रीज जरी असले तर पण लिहायचं कुठं, डिक्रीज मध्ये. किती 30,000. त्यानंतर 40,28 कमी झाले, पण ते कुठे लिहायचं, जर चालू वर्षा तुलनेत जर मागच्या वर्षीमध्ये जर घट असेल तर इन्क्रीज मध्ये लिहायचं लॅबिलिटीला, करंट लॅबिलिटीला. पण चालू वर्षामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली तर डिक्रीजला लिहायचं, आणि चालू वर्षामध्ये घट झाली असेल मागच्या वर्षीच्या तुलनेत तर इन्क्रीजला लिहायचं. हे करंट ऍसेटला आपण जे करतो ना त्याच्या ऑपोजिट इथं करायचे बरं का. किती येईल मग 40 होते 28 झाले. किती राहतो फरक, 12,000 का. 40 आणि 28 फरक 12,000. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 50 होते 72 झाले. हे तर वाढले की मग काय त्याच्या विरुद्ध ह्याच्यात करायचं. किती 22,000. हे लक्षात घ्या. मग आता नाव दे त्याला टोटल करंट लॅबिलिटीज. मग किती आहे टोटल करंट लॅबिलिटी, यांचं टोटल गेलं 85, 40, 50, तर ते येईल 1,75,000. इकडं 1,15,000, 28, 72 केलं तर ते टोटल येईल 2,10,000. हे झालं. आता वर्किंग कॅपिटल आपण काढतो. घ्या मग वर्किंग कॅपिटल काढू. वर्किंग कॅपिटल त्यालाच आपण ए मायनस बी करतो. मग ए मायनस बी कसं करा, टोटल करंट ऍसेट मधून टोटल करंट लॅबिलिटी वजा करा दोन्ही वर्षाची. हे लक्षात. बघा मग 1,86,000 मधून 1,75,000 गेले, किती राहिले 11,000. 5,06,000 मधून 2,10,000 गेले, किती राहतात 2,96,000. हे लक्षात. आता घ्या मग हे झालं. आता बघायचं काय झाले, दोन्ही वर्षाची आकडेवारी दिलेली आहे. हे लक्षात. वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल मध्ये बघायचं
चालू वर्षाच्या तुलनेत नाही, चालू वर्षात मागच्या वर्षाच्या तुलनेत काय झाले, वाढ झाली असेल तर आपण काय करायचं, मागच्या वर्षात कमी होतं ना, मग ती भरून टोटल करण्यासाठी काय त्याच्यातले जी रक्कम बघा, आता वर्किंग कॅपिटल मध्ये बघायचं, दोन्ही मध्ये कंपॅरिझन करायचं कोणतं जास्त आहे, मग त्या मोठ्यातून लहान वजा करायचं आणि ज्या बाजूची बेरीज लहान आहे तिथं लिहायचं. म्हणजे 2,96,000 मधून 1,10,000 गेले, किती राहिले, 2,96,000 मधून किती, 11,000 बरं का, 2,96,000 मधून 11,000 गेले राहतात 2,85,000. हे लक्षात. आता 2,96,000 मधून 11,000 गेले असता राहतात 2,85,000. हे लक्षात. इथं लिहिलं. आता कुठं लिहावं लागल, इथं इन्क्रीज झालं की आपण म्हणतो इकडे लिहायचं. हे लक्षात. म्हणजे हे कशासाठी सांगतो, किती आधी लिहितो, का लिहायचं, कारण बघा जेव्हा वर्किंग कॅपिटल किती होतं, 11,000 2014 ला आणि 2015 किती, 2,96,000. मग आता ह्या 11,000 आणि 2,96,000 मध्ये जास्त किती आहे, ही आहे, किती ना जास्त आहे, 2,85,000. म्हणजेच इथं काय झाले की 2015 मध्ये आपण वर्किंग कॅपिटल साठी करंट ऍसेट म्हणा जास्तीची आपण वापरलेली आहे, ती आपल्याला पुढे भविष्यामध्ये काय करावं लागेल, कमी करावं लागेल. मग किती न कमी करावं लागेल, तर 2,85,000 न इथं लिहा आणि इकडे डिक्रीज मध्ये काय लिहावं लागेल, कारण ही कमी करायची आपल्याला फ्युचर मध्ये. हे मॅनेजमेंट अकाउंटंट मॅनेजमेंटला दाखवते की बाबा आपण 2014 मध्ये 11,000 लागले होते वर्किंग कॅपिटल म्हणून. वर्किंग कॅपिटल कसं काढलं जाते, टोटल करंट ऍसेट म्हणून करंट लायबिलिटी वजा केले की वर्किंग कॅपिटल मिळते. मग वर्किंग कॅपिटल 2014 ला 11,000 लागलं होतं, पण ह्या वर्षी आपण वाढवले 2,96,000 टोटल. मग किती न वाढले, 11,000 आणि 2,96,000 मध्ये किती जास्त आहे, तर 2,96,000 जास्त आहे. 2,96,000 मधून 11,000 वजा करा, 2,85,000. हे आपण एवढं हे केलं होतं वर्किंग कॅपिटल. मग ते आपल्याला भविष्यामध्ये तेवढी करायची गरज नाही. हे लक्षात. जेवढं मागच्या वर्षी होतं तेवढंच ठेवलं तर जमतंय, म्हणून हे आपल्याला कमी करावं लागलं भविष्यात, म्हणून तिथं डिक्रीज मध्ये घेतली बरं का, 2,85,000. घ्या मग आता ह्याला काय करायचं, तर आता इन्क्रीज, कारण वाढले ना चालू वर्षात, म्हणून इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. हे लक्षात. किती, 2,85,000. आता टोटल करावं, कितीने बंद होईल, 2,96,000. इथं पण 2,96,000. इकडे टोटल नाव आहे, इकडे पण टोटल करा. तर हे पण टोटल केलं असता किती होते बघा, 2,85,000, 22 आणि 30. यांचं टोटल किती होईल, 3,37,000. यांचंही टोटल करा, 3,37,000. हे लक्षात. हे असं यांचं टोटल. हे लक्षात. हे झालं आपलं काय, स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. हे लक्षात. तर आता आपल्याला काय करावं लागेल, हे इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आहे, ती आपल्याला काय आता इन्क्रीज झाली. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये डिक्रीज झालं होतं म्हणून आपण सोर्सेस साइडला घेतलं होतं, आता इन्क्रीज झालं. हे लक्षात. मग ते दाखवावं लागेल कुठं, अप्लिकेशन साइडला. घ्या इकडे घ्या, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. किती, तर 2,85,000. हे लक्षात. हे झालं. आता ऍसेट मधले पद बघा, ऍसेट मधले करंट ऍसेटचे पद आपण घेतले, करंट लायबिलिटीचे पद घेतले. आता आपण काय ऍडजस्टमेंट सोडण्याच्या अगोदर
ऍडजस्टमेंट सोडून घ्यायचे, पण हे राहिलेले पद बी आपण आधी टाकून घेऊ, मग ऍडजस्टमेंट सोडून मग क्लोज करू. बघा मग इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख होतं, 3 लाख आधी लायबिलिटी साईड गेलं बरं का. इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख होतं, 3,50,000 झालं, म्हणजे वाढले. आणि इक्विटी शेअर कॅपिटलवर ऍडजस्टमेंट नाही. ऍडजस्टमेंट कशा कशावर आहे लक्षात घ्या. प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग 1, नंतर इन्कम टॅक्स म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 2, हे लक्षात. आणि त्यानंतर आणखीन काय जर एवढीच ऍडजस्टमेंट. आणि इंटरिम डिव्हिडंड आहे, ते काही बॅलन्स शीट मध्ये पद नाही त्याचं, म्हणून डायरेक्ट ते पैसे गेले. आणि खर्च आहे म्हणून त्याची 2 परिणाम ते एक करायचे. मग बघा पद घेत जाऊ. इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख होते, 3,50,000 झाले. काय झाले? वाढले, म्हणजे इनफ्लो झाला, पैसे वाढले ना चालू वर्षात. इश्यू ऑफ शेअर्स केले, इश्यू ऑफ शेअर्स केले की पैसे आले. मग घ्या इश्यू ऑफ इक्विटी शेअर, इश्यू ऑफ इक्विटी शेअर कितीने वाढले? 2 लाख होते, 3,50,000 झाले, तर 1,50,000 ने वाढले. त्यानंतर प्रेफरन्स शेअर किती होते? 1 लाख होते, 1,75,000 आहेत. प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1 लाख होते, 1,75,000. प्रेफरन्स शेअर कॅपिटल बी वाढले 75,000. मग सेम इश्यू केलेत आपण. इश्यू केले काय पैसे येतात की हो. आपण जरी सर्टिफिकेट दिला लाव त्यांना, शेअर भाग द्यायला, भाग म्हणजे काय एक कागद सर्टिफिकेट आहे ना, ते दिला आणि पैसे गेला, मग पैसे गेले. मग इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती? 1 लाख होते, 1,75,000, तर किती वाढले? 75,000 इनफ्लो. पैसे उरले. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28,000 आणि 46,000 दिले. तर कधी लक्षात घ्या, लायबिलिटी साईडला जर पद असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, प्रोव्हिजन असेल, तर त्याचं 2014चं जे काही बॅलन्स असते ते क्रेडिटला दाखवायचं, ओपनिंग बॅलन्स म्हणून, आणि 15चं क्लोजिंग म्हणून डेबिटला दाखवायचं. मग बघा किती दिले? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 28 आणि 46,000. तर इकडे बघा काय लिहावं लागेल? बाय ओपनिंग बॅलन्स. जे काही बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स दिलेलं असते 2014-15चं, ते ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं. कोणतं घ्यायचं? जे लहान वर्ष आहे, प्रिव्हियस इयर आहे, त्याचं बॅलन्स क्रेडिटला घ्यायचं, तर करंट इयरचं डेबिटला घ्यायचं. टू ओपनिंग बॅलन्स आणि बाय ओपनिंग बॅलन्स म्हणून घ्या 2014चं, आणि क्लोजिंग बॅलन्स म्हणून 2015चं. हे लायबिलिटीच्या पदासाठी. आणि ऍसेटच्या पदासाठी काय करायचं? ओपनिंग बॅलन्स म्हणून डेबिटला घ्यायचं, इथे क्रेडिटला गेला होतो. ओपनिंग बॅलन्स म्हणून ऍसेटच्या पदासाठी डेबिटला घ्यायचं 2014चं, इकडे क्रेडिटला गेला होतो, इकडे डेबिटला घ्यायचं ऍसेटचे पद. आणि करंट इयर 2015चे कुठे घ्यायचं? आता इथं प्रॉब्लेम मध्ये 15 दिले करंट इयर, इथं आपण क्रेडिटला गेलो होतो, तिकडं क्रेडिटला घ्यायचे. म्हणजे लॅबिलिटीचे जे काही प्रिव्हियस इयरची आकडेवारी आहे ती घ्या क्रेडिट साइडला, आणि करंट इयरची डेबिटला. ऍसेटचे पद करताना करंट प्रिव्हियस इयरचं डेबिटला, करंट इयरचं क्रेडिटला. बघा किती? बाय ओपनिंग बॅलन्स 28,000. इथं टू क्लोजिंग बॅलन्स 46,000. हे लक्षात. त्यानंतर कोणता आहे पद? जनरल रिझर्व्ह 40 होते, 70 झाले, वाढले. मग ते आपल्याला या वर्षी काय राईट ऑफ करावं लागलं 30,000. का? कारण 40च होते, पण आपण अगोदरच काय केलं? प्रॉफिट मधून जनरल रिझर्व्हला जास्तीची रक्कम पाठवलो ना, मग ती आपल्याला कमी करावं लागेल. करा मग. इथं टू जनरल रिझर्व्ह राईट ऑफ किती ना? तर दिले बॅलन्स
40 आणि 70 दिलं तर किती वाढले 30 न. मग 30 न आपल्याला काय करावं लागेल कमी राईट ऑफ करावं लागेल. हे लक्षात. त्यानंतर क्रेडिटर्स घेतले करंट ऍसेटला, सॉरी इथं वर्किंग कॅपिटलला. बिल्स पेएबल बी घेतले करंट लायबिलिटी म्हणून इथं वर्किंग कॅपिटल मध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ते पण घेतले. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन बघा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ऍडजस्टमेंट दिले काय, इन्कम टॅक्स ऑफ ₹45,000 हॅज बीन पेड, म्हणजे याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन जे काही 40,000 आहे आणि 50,000 आहे. 40,000 घ्या क्रेडिटला आणि 50,000 घ्या डेबिटला. घ्या मग प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट काढले आपण. बाय ओपनिंग बॅलेन्स किती 40,000 आणि इकडं टू क्लोजिंग बॅलेन्स किती, टू क्लोजिंग बॅलेन्स 50,000. हे लक्षात. त्यानंतर काय करावं लागेल, ह्याच झालं. आता बँक लोन सांगितले पण कंसात काय सांगितले, लॉंग टर्म सांगितले. लॉंग टर्म म्हणले की आता ते दीर्घ कालावधीसाठी असते. करंटचे तर पद आपण घेतले स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मध्ये करंट लायबिलिटीचे. मग हे बँक लोन काय लॉंग टर्म सांगितले, म्हणजेच काय आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले. पण बँक लोनचं 2014 साठी काही लोन घेतलं नव्हतं, 2015 मध्येच घेतले. मग पैसे आले की घ्या मग परिणाम. इथं बँक लोन टेकन, बँक लोन घेतलं इनफ्लो झाला, बँक लोन टेकन किती 70,000 हे झालं. हे लक्षात, कारण मागच्या वर्षी काही नव्हते, याच वर्षी घेतले इनफ्लो झाला म्हणजे 70,000. हे लक्षात. त्यानंतर लायबिलिटीचे पद झालेत. ऍसेटला गुडविल सांगितले 1,17,000 होते 2014 मध्ये 85,000 झालेत, म्हणजे या ठिकाणी काय झाले कमी झालेत. मग ते आपल्याला काय गुडविल ची रक्कम कमी झाली, मग यासाठी आपल्याला फ्युचर मध्ये काय वाढवावं लागतील मागच्या वर्षीच्या तुलनेत. मग ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला खर्च म्हणून आता दाखवावं लागेल ऍडजस्टेड, कारण फ्युचर मध्ये ते वाढवावं लागणार आहे तेवढी रक्कम बाजूला काढावं लागणार. मग ती इथे घ्या, टू गुडविल राईट ऑफ WRIT/OFF राईट ऑफ किती, तर दोघातल्या फरकाची रक्कम म्हणजेच किती 32,000. बघा 32,000. हे लक्षात. ते झालं. लँड अँड बिल्डिंगचं बघा, ओपनिंग बॅलन्स 2 लाख दिले आणि 1,30,000 दिले. हे लक्षात. मग आता 14 म्हणजे ओपनिंग बॅलन्स म्हणून काय करायचं, लँड अँड बिल्डिंगच्या डेबिटला काय घ्यायचं आणि 15 म्हणजे क्लोजिंग म्हणून क्रेडिटला घ्यायचं. पण लॅबिलिटीचे पद कसे असतात, 2014चं ओपनिंग म्हणून क्रेडिटला आणि क्लोजिंग म्हणून डेबिटला. नाही लक्षात घ्या. मग टू ओपनिंग बॅलन्स किती हो, तर लँड अँड बिल्डिंगचे 2 लाख. इकडे क्रेडिटला घ्या काय येईल इकडं, बाय क्लोजिंग बॅलन्स किती, हे ओपनिंग आहे बरं का, हे हाताने दाखवले. क्लोजिंग बॅलन्स 1,30,000 हे झालं. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीवर पण ऍडजस्टमेंट आहेत म्हणून आपण इकडे गेलो बरं का. हे प्लांट अँड मशिनरी 80 आणि 2,50,000 आहेत. मग घ्या तसंच, टू ओपनिंग बॅलन्स किती 80,000 इकडं, बाय क्लोजिंग बॅलन्स किती 2,50,000. हे 2,50,000 हे लक्षात. त्यानंतर डेटार्स वर्किंग कॅपिटल काढताना घेतले. त्यानंतर स्टॉक पण घेतले, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ऍट बँक हे झालं.
सर्व पद झाले बॅलन्स शीट मध्ये. आता ऍडजस्टमेंट कडे. डिप्रिशिएशन ऑफ रुपीज, पहिली ऍडजस्टमेंट बघा. डिप्रिशिएशन ऑफ रुपीज 20,000 अँड रुपीज 35,000 हॅज बीन चार्ज ऑन प्लांट अँड लँड इन 2015 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय सांगितलंय, 2015 मध्ये प्लांट आणि लँड अँड बिल्डिंग वरती अनुक्रमे 25 आणि 35,000 डिप्रिशिएशन चार्ज केले. डिप्रिशिएशनच्या ऍडजस्टमेंट मध्ये असेल तर दोन परिणाम. एक त्या संबंधित खात्याच्या, कोणत्या प्लांट असेल किंवा मग लँड अँड बिल्डिंग असेल यांच्या क्रेडिटला, आणि दुसरा परिणाम ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. घ्या बाय डिप्रिशिएशन किती आहे. डिप्रिशिएशन प्लांट वरती सांगितले 20,000, इकडं लँड वर किती सांगितले. बाय डिप्रिशिएशन 35 घेऊन टाका. आता त्यानंतर काय करावं लागेल, यांचा दुसरा परिणाम इकडं. टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती 20,000. त्यानंतर टू डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 35,000 35,000. ते झालं, पहिली ऍडजस्टमेंट झाली. दुसरी इंटरिम डिव्हिडंड ऑफ रुपीज 27 हॅज बीन पेड इन 2015. 2015 मध्ये काय इंटरिम डिव्हिडंड, अंतरिम लाभांश पण दिलेला आहे. मग लाभांशाच्या बाबतीत डिव्हिडंड पेड वगैरे असं काही पद दिले का बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला? नाही. म्हणजेच मग काय डायरेक्ट या ऍडजस्टमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये काही दिलं नाही पद, म्हणजे डायरेक्ट ऍडजस्टमेंटचे दोन परिणाम करून टाकायचे. कोणते, तर इंटरिम डिव्हिडंड पेड केलाय तर काय करावं लागेल, पैसे गेले ना, गेले म्हणून एक, आणि दुसरा काय करावं लागेल की ती एक पैसे गेले खर्च आहे म्हणून इथे क्या टू प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणून एक घ्या. टू प्रपोज्ड डिव्हिडंड किती 27,000 हे लक्षात. त्यानंतर दुसरा परिणाम आउटफ्लो आहे ना, पैसे चालले. डिव्हिडंड दिला म्हणजे लाभ आहे दिला शेअर होल्डरला तर पैसे चालेल. इथं काय डिव्हिडंड पेड किती 27 27 पर काही 27. हे झालं. दुसरे ऍडजस्टमेंटचे परिणाम दोन. कोणते कोणते, एक ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 27,000 आणि दुसरा परिणाम अप्लिकेशनच्या साईडला, अप्लिकेशन साईडला 27,000. त्यानंतर काय करावं लागेल, पुढली ऍडजस्टमेंट इन्कम टॅक्स ऑफ रुपीज 45,000 हॅज बीन पेड म्हणले. इन्कम टॅक्स 45,000 रुपये आपण दिलाय हे लक्षात. मग बघा पद आहे का लायबिलिटी साईडला, काही प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे, त्याचं बॅलन्स पण घेतला आपण अकाउंट काढून हे लक्षात. मग जर पेड असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ती ऍडजस्टमेंटचे दोन परिणाम कोणते कोणते, एक प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या डेबिटला करावं लागेल, दुसरा परिणाम पैसे चालेल अप्लिकेशन आउटफ्लो आहे इथं हे लक्षात. चला घ्या. टू कॅश कंसामध्ये पेड करा हे लक्षात. टू कॅश पेड किती दिलेत ऍडजस्टमेंट मध्ये 45,000 हे लक्षात. दुसरं पैसे फ्लो होईल आउटफ्लो इथं इन्कम टॅक्स पेड किती 45,000 हे लक्षात. दोन परिणाम झाले का हो, 45,000 27. बघा दोन परिणाम झाले याचे. आता
पदवी झाले, लायबिलिटी साइड, ऍसेट साइड मधले ऍडजस्टमेंट पण झाल्या. मग आता आपल्याला बंद करावं लागेल. एक 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 बंद करू. आधी अकाउंट बंद करा, नंतर शेवटी ऍडजस्टमेंट अकाउंट, कारण ह्याच्या अगोदर प्लॅन, लँड अँड बिल्डिंग, प्रोव्हिजन हे बंद करा. त्यानंतर ऍडजस्टेड प्रॉफिट आहे, त्यानंतर ह्याचं बॅलन्स आपल्याला इकडे पाठवावं लागतं. हे लक्षात तर घ्या. मग काय प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन एक एक बंद करत बघा. 45 आणि 50 आणि तिकडे किती आहे, एकच पद आहे. कितीच? 40,000. मोठं कोणतं आहे मग? साहजिकच आहे ना, 95,000. 95,000. मोठ्यातून लहान वजा करा. किती राहते फरक? किती राहते? 35 राहते का? सॉरी 55. 55 झालं. आता हे काय करा बघा. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन करते वेळेस जर डेबिटची जास्त येत असेल आणि क्रेडिटची जर कमी येत असेल तर अशा वेळेस काय करायचं, मोठ्यातून लहान वजा करा आणि क्रेडिट साईडला लिहिताना काय लिहायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा मग प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणून जरी लिहिला तरी चालेल. प्रोव्हिजन करायची. डेबिटची जास्त असेल, क्रेडिटची कमी असेल तर प्रोव्हिजन म्हणून क्रेडिटला लिहा आणि ते बंद झाल्यानंतर ते कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणून. किंवा मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात प्रोव्हिजन जरी केला तर चालेल एक. पण समजा क्रेडिटची जास्त असेल आणि डेबिटची कमी असेल, मग अशा वेळेस क्रेडिट मधून डेबिटची वजा करा कमी असलेली आणि इकडे लिहिते वेळेस काय, टॅक्सेशन पेड किंवा ऍडव्हान्स टॅक्स पेड ही इकडे प्रोव्हिजन. हे लक्षात तर घ्या. 55,000 इकडे डेबिटला दुसरं ते बंद झालं, त्याचा बॅलन्स इकडे वळून घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऍडजस्टेड घ्या. मग इथे लिहू का? इथे लिहितो टू प्रोव्हिजन एकच आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. किती बंद केले आपण? प्रोव्हिजन केल्या ते बंद झाले. फरकाची रक्कम 55,000. हे लक्षात. ती पहिलं अकाउंट बंद झालं. आता दुसरं घ्या. कोणतं? लँड अँड बिल्डिंग. करा मग बंद. डेबिटला 2 लाख आहेत, क्रेडिटला 35 आणि 1,30,000 आहेत. कोणतं जास्त आहे? 1,30,000 आणि 35 म्हणजे 1,65,000 होतील. डेबिटची जास्त आहे, मग डेबिटनं बंद होईल मोठ्या रकमेनं. इकडे पण बंद करा. आता मोठ्यातून लहान वजा करा. जर मोठ्या डेबिटची मोठी असेल, क्रेडिटची कमी असेल तर क्रेडिटला काय लिहायचं, बाय कॅश लिहायचं आणि कंसामध्ये सेल्स लिहायचं. डेबिटची जास्त असेल तर हे लक्षात. मग लिहा इथे कोणती जास्त आहे, डेबिटची. काय येईल, बाय कॅश कंसात सेल्स म्हणजे विक्री आहे. किती? 35,000ची. हे लक्षात. पण समजा इथं डेबिटची जास्त आहे म्हणून आपण काय केलं, मोठ्यातून लहान वजा केला. म्हणजे डेबिटची 2 लाख, क्रेडिटची 1,65,000. 1,65,000 2 लाखामधून वजा केलं. 35 येतात ते क्रेडिटला लिहिलं, त्याला काय नाव दिलं, बाय कॅश कंसात सेल्स विक्री. जर डेबिटची जास्त असेल, क्रेडिटला लिहिते सेल्स लिहायचं, कॅश कंसात सेल्स लिहायचं किंवा बाय सेल्स जरी लिहिलं तर काही अडचण नाही. आणि इकडे लिहिते समजा आता क्रेडिटची जास्त आहे आणि डेबिटला लिहिते वेळेस काय लिहायचं, क्रेडिटची रक्कम जास्त आहे, डेबिटची कमी आहे, तर इकडे लिहिते वेळेस काय लिहायचं, टू कॅशच पण कंसामध्ये परचेस. मी सांगितलं इकडे कोणते कोणते पद येतात, डेप्रिशिएशन, सेल्स, लॉस ऑन संबंधित जे काही प्लांट असेल, मशिनरी असेल ती, लॉस असेल इकडं डेप्रिशिएशन, सेल्स आणि लॉस, इकडं परचेस, प्रॉफिट इकडं. हे झालं बंद. आता हे क्लोजिंग बॅलन्स जे काही बाय कॅश सेल्स 35,000 आहे. आता हे 35,000 आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे सेल्स आहे, पैसे येलेत ना, इनफ्लो होईल. मग इकडे घ्यायचं 35,000 काय, सेल्स ऑफ लँड अँड
काय तर पार्ट विकला असेल ते सेल्स आहे किती 35,000 हे लक्षात ते घेतलं. त्यानंतर आता दुसरा अकाउंट बंद करा. इकडं डेबिटला 80,000 आहे, क्रेडिटला 20 आणि 2,50,000 म्हणजे हे होईल मोठी रक्कम क्रेडिटची 2,70,000 न बंद करा. हे बंद केलं. पुढे डेबिटची कमी आहे क्रेडिटची जास्त आहे, मग फरकाची रक्कम इथं लिहायची. कॅश कंसामध्ये मी सांगितलं काय येते डेबिटला, एक तर प्रॉफिट किंवा एक तर परचेस. फरकाची रक्कम किती आली, मी 270 मधून 80 वजा केले तर 1,90,000 येईल का, 1,90,000 आलं का. हा आता इथं परचेस आहे म्हणजे काहीतरी खरेदी केला, प्लांट खरेदी केला असं पैसे फ्लो होईल. आपण कोणता आउटफ्लो पैसे चालेल इकडं परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी किती तर 1,90,000 हे झालं. प्लांट अँड मशिनरी खरेदी केली, परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी 1,90,000. आता हे बी बंद झालं 270 न, हे पण 2 न आणि हे 95,000 बंद क्लोज केले. आता इकडे घ्या ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ते पण बंद करून टाका. बघा क्रेडिटचं बॅलन्स 28,000 आहे, डेबिटचं 20, 35, 55, 30, 32, 27, 46 म्हणजे डेबिटची जास्त होते. कितीनं जास्त होते, टोटल डेबिटची होईल बघा 1,76,000 हे लक्षात. इकडे पण लिहून टाका 1,76,000. हे लक्षात 1,76,000 नंतर काय झालं बंद झालं. पुढे डेबिट मधून क्रेडिट वजा करा. हे लक्षात डेबिट मधून क्रेडिट वजा करा. वजा केल्यानंतर काय भेटेल आपल्याला बघा. डेबिटला पद कोणते कोणते आहेत, डेप्रिशिएशन ऑन प्लांट, डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग, जनरल रिझर्व राईट ऑफ, गुडविल राईट ऑफ, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि प्रोपोज्ड डिव्हिडंड आहे आणि क्लोजिंग. सॉरी ह्याची बेरीज जास्त येते बरं का. किती येते तर ही बेरीज येते 2,45,000 आणि ह्याची पण 2,45,000 ही बेरीज येते बरं का. ती इकडल्या प्रॉब्लेमची होती. तर वजा करा मग 2,45,000 मधून 28 गेले. इकडली कमी आहे म्हणून कमी असलेल्या बाजूला लिहायचं बाय ट्रेडिंग किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात काय काय पुस्तकामध्ये. ऑपरेटिंग प्रॉफिट किती तर 2,17,000 फरक येईल म्हणजे 2,54,000 मधून 28 गेले 2,17,000 बरं का. हे झालं बंद. आता ते ट्रेडिंग किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ते कुठे घ्यावं लागेल, फंड फ्लो बंद करायचं म्हणल्यानंतर ट्रेडिंग प्रॉफिट सोर्सेसला घ्यावं लागेल. हे लक्षात घ्या. ट्रेडिंग ऑब्लिक ऑपरेटिंग प्रॉफिट किती 2,17,000 का, हा 2,17,000 हे लक्षात. हे झालं. आता हे पण बघा टॅली होते का बंद होते का, करा मग बंद. करा बंद. यांचं टोटल करा तर ते टोटल येईल 5,47,000. 1,50,000, 75, 70, 35 आणि 217 5,47,000. इकडलं 27, 45, 1,90,000 आणि 2,85,000 ह्यांचं पण टोटल होईल 5,47,000. हे झालं टोटल. हे लक्षात
तर अशा पद्धतीनं हे फंड फ्लो स्टेटमेंट इथं बंद होते, कारण ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉसचं जी काही बॅलन्स आहे ती आपल्याला कुठं घ्यावं लागते. जर डेबिटचे जास्त आहे क्रेडिटला लिहायचं, क्रेडिटचं प्रॉफिट असेल तर तिकडं, लॉस असेल ट्रेडिंग किंवा मग ऑपरेटिंग लॉस असेल तर इकडं. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम नंबर 3 सांगता येतो. राहिलेला पुढला प्रॉब्लेम नंबर 4 पुढल्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके, थँक्यू.